बास मी इथे अख्खा दिवस घालवू शकतो एक एक गाडी बघत, पण तुम्ही एकदा शेवटची झलक घ्या. सगळ्या गाड्या कसल्या चमकतायत. लोक इतकी बेशिस्त आणि गावंढळ आहेत ना, म्हणजे ह्याच्या इतका घाणेरडा एक्सपिरियन्स आजपर्यंत कधीही मला कुठेही मिळालेला नाहीये. एवढे व्हॉट इज अप. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागे तुम्ही बघू शकता आपल्या बॅकड्रॉपला आहे बुर्ज खलिफा, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. आपण सकाळी आलोय इथे कारण की आपल्याला चेक करायचं होतं आपल्याला सकाळी वरती जाऊ देतील का नाही, कारण की आज रात्रीचं 8 वाजताचं तिकीट आहे. आजही आपला अटेम्प्ट फेल झालेला आहे आपल्याला, त्यामुळे डेझर्ट सफारी आपली कॅन्सल करायला लागणार आहे आणि आपल्याला रात्रीच इथे यायला लागणार आहे वरती जाऊन बघायला. पण ठीक आहे, आपल्याला वरून फाउंटन शो बघता येईल. जसं मी तुम्हाला आदल्या व्लॉगमध्ये एक्सप्लेन केलं, इथे आय लव्ह दुबई असं लिहिलेलं आहे. इथे आपण जरा थोडेसे रील्स काढू. समोर मला दिसत आहेत की जुन्या काळच्या ज्या कार्स आहेत, विंटेज कार्स त्या आहेत, त्याचा एक नजारा बघून घ्या. आणि मग थोडेसे आपण रील्स, फुटबॉलचे रील्स, जनरल इकडचे तिकडचे टाइमपास रील्स असे शूट करू आणि पुढे जाऊ. बघू काय काय आपल्याला फिरायला मिळते, काय काय बघायला मिळते आजच्या दिवसात, कारण की संध्याकाळपर्यंत वेळ आहे. सो मे बी म्युझियमलाही आपण जाऊ, फ्युचर म्युझियमला. त्याचं तिकीट मिळते का बघू आणि लेट्स गो अराउंड, लेट्स चेक, लेट्स हॅव अ गुड डे. एनिवे तुम्ही बघू शकता वातावरण आज जरा ढगाळ आहे, पाऊस पडू शकतो, काही सांगता येत नाही. दुबई आहे, दुबईत काही कधीही होऊ शकतं. त्यामुळे डेझर्ट सफारी होईल का नाही, बेली डान्सिंग महत्वाचं नव्हतं, डेझर्ट सफारी होईल का नाही माहिती नाहीये. आपण आपलं दिवस एन्जॉय करू. चला, फ्रीस्टाईल क्लिप्स बघायचे असतील, फोटोज बघायचे असतील तर द पुणे फ्रीस्टाईलर, टाइमपास व्हिडिओज बघायचे असतील तर साधा माणूस तुम्हाला माहितीच आहे, फॉलो करत नसाल तर फॉलो करा. टाइमलॅप्स बघा इन 3, 2, 1. जर तुम्हाला या फाउंटन शोचा चांगला व्ह्यू हवा असेल ना, तर पहिल्या मजल्यावर हे ॲपल स्टोअर आहे. या ॲपल स्टोअरमधनं बाहेर येता येतं तुम्हाला ही गॅलरी. तुम्हाला इथून छान व्ह्यू, म्हणजे फोटोसाठीही चांगला व्ह्यू आहे आणि फाउंटन शोसाठीही चांगला व्ह्यू आहे. इथून पहिल्या मजल्यावरनं बघायला मिळेल. खालती सगळी गर्दी होते कारण की खालून नीट दिसत नाही, पण इथे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला वेळेत यायला लागेल. बिफोर टाईम या म्हणजे तुम्हाला जागा मिळेल, नाही तर कसं इथेही गर्दी होते, मग तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही. पण हे बघा, ह्या गर्दीपेक्षा आणि खालती जी होते ती गर्दी आहे ना, त्याच्यापेक्षा पहिल्या मजल्यावरनं तुम्हाला जास्त चांगला व्ह्यू मिळतो. सो पहिल्या मजल्यावर या ॲपल स्टोअरवरनं आपण तर आज रात्री बुर्ज खलिफावरनं बघू, त्यामुळे इट्स ऑल गुड. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण परत चाललोय हॉटेलला. थोडंसं काम आहे, तिथे रेस्ट पण घेणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहोत फ्युचर म्युझियमला. फ्युचर म्युझियम आतून बघणार नाही आहे कारण की प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. थोडी जरा खरेदी करायची, त्यासाठी मला पैसे लागणार आहेत. फ्युचर म्युझियमच्या इथे बाहेर आपल्याला फ्रीस्टाईलचे शॉट्स, काही फोटोज, काही व्हिडिओज हे सगळं घ्यायचं आहे. तिथून आपण परत येणार आहोत दुबई मॉलला. रात्री जाणार आहोत बुर्ज खलिफाला वरती ॲट द टॉपला. आणि असा आपला दिवस आजचा दिसणार आहे. तर चला पहिले हॉटेलला जाऊ, रेस्ट घेऊ जरा.
तर इथे सीन असा आहे की एमिरेट्स टावर नावाचा मेट्रो स्टॉप आहे, तिथे उतरलो ना तर आपण डिरेक्टली मेट्रोमधूनच म्हणजे मेट्रो स्टेशनवरूनच फ्युचर म्युझियममध्ये आपण चालत जाऊ शकतो. फक्त चालायला डिस्टन्स खूप आहे. अजून एक प्रॉब्लेम दुबई मॉलचा पण सेमच आहे की दुबई मॉलचा स्टॉप आहे ना, तिथून दुबई मॉलला जायला इतका वेळ लागतो चालत आणि पाय दुखायला लागतात. सो प्लीज स्पोर्ट शूज कॅरी करा, स्नीकर्स घालू नका, कारण की चालायला खूप लागतं इथे. तर जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, बिझनेस बे पासून इक्विटीपर्यंत मध्ये ऑन पासिव्ह एकच मेट्रो स्टेशन लागतं. हे 3 स्टेशन आहेत ना, लाईनीत सुपर कार्स, एक्झॉटिक कार्स आणि अशा भारीतल्या गाड्यांचे शोरूम्स आहेत. काही कार्स म्हणजे काही कार ब्रँड्स जे जसं मॅक्लॅरेन वगैरे त्यांचे ॲक्च्युअली शोरूम्स आहेत. लॅम्बोर्गिनीचं शोरूम आहे, मॅक्लॅरेनचं शोरूम आहे, पण भरपूर असे डीलर्स आहेत ज्यांच्याकडे क्रेझी गाड्या आहेत. सो मी ऑन पासिव्हला उतरलो आहे. हॉटेलला जाऊन आपण परत येणार होतो, पण आय थॉट की जाताना ऑन द वे लागतात हे आपल्याला मेट्रो स्टेशन. सो ऑन पासिव्हला उतरलो आहे, बिझनेस बेच्या इथे उतरलो नाही. इन्सेन गाड्या आहेत, इन्सेन शोरूम्स आहेत. काही शोरूम 2-3 मजली पण आहेत. पण आता ऑन पासिव्ह पासून इक्विटीपर्यंत आपण चालत जाऊ. जितके शोरूम्स दिसतील, जितक्या गाड्या दिसतील, बुगाटी वगैरे पण आहेत, त्या तुम्हाला दाखवतो मी बाहेरून. जर आत जाता आलं इवन बेटर, जर शूट करता आलं इवन बेटर. काय गाड्या आहेत, इन्सेन. दुबईत खूप पैसा आहे. म्हणजे हॅरड्सला जेव्हा मी गेलेलो UKला, मला वाटलेलं की काय श्रीमंत, पण इथे लिटरली एव्हरी अदर सेकंड ऑल ओव्हर दुबई सुपर कार्स दिसतातच दिसतात. चला दाखवतो तुम्हाला पण. रोल्स रॉयस, फेरारी, GT3, अजून एक GT2, तिकडे अजून एक रोल्स रॉयस, इथे अजून फेरारी, इथे GT3 RS, ते पण मॉडेड आहे बरं. काही नुसतं नाही, तुम्हाला वाटेल साधी. हा असा प्रकार आहे. तरी हे त्यातल्या त्यात बेसिक आवाज येतोय का? तरी हे त्यातल्या त्यात बेसिक शोरूम आहे बरं का. हे सगळ्यात भारीतलं शोरूमही नाही आहे. इथे गाड्याही कमी आहेत आणि झगमगही नाही आहे. आणि एक्झॉटिक कार्स दुबईप्रमाणे तशा म्हणल्या तर तशाही गाड्या नाही आहेत. नॉर्मल रोल्स रॉयस वगैरे इथे आता बोलायलाही असं वाटतं की नॉर्मल रोल्स रॉयस, बेंटली वगैरेच आहेत, असं काही एक्झॉटिक असं नाही. आता आपण ह्या रस्त्याने चालत जाऊ इक्विटीपर्यंत, पुढच्या मेट्रो स्टॉपपर्यंत. जसं जसं दिसेल, जे दिसेल तुम्हाला दाखवत राहीन. क्विक अपडेट, ऑन पासिव्ह जे स्टेशन आहे तिथे उतरलात ना मेट्रो स्टेशन, तर समोरच डे टू डे नावाचं एक दुकान आहे. इथे सगळं स्वस्त मिळतं, म्हणजे बिग बाजार सारखं इथलं बिग बाजार आहे हे. बेसिकली जे ट्रेडिशनल आउटफिट मला घ्यायचं होतं, बाकी लोकांनी 100-150 AEDला घेतलं. मला हे लिटरली 30 AEDला मिळालं आहे, म्हणजे अख्खा आउटफिट. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर डे टू डे मधूनच घ्या, कारण की इथे बाकी ठिकाणी जसं ग्लोबल विलेजमध्ये पण आहे ना, एका ठिकाणी जेव्हा आपण चेक केलं तेव्हा 300-350 सांगत होते. आज जाऊन चेक केलं तर 100, 120, 150 असं सांगत होते. पण इथे लिटरली 30मध्ये तुम्हाला सगळं मिळतंय. सो जरा डोकं वापरा आणि डे टू डे मध्ये या, आणि स्वस्त आहे सगळं. तर हे तर मी तुम्हाला एक शोरूम दाखवलं. असे लाईनीत, आता तुम्ही विचार करा ना, लाईनीत शोरूम आहे, ते पण 3 मेट्रो स्टॉप पकडून. एवढे क्रेझी आहे दुबई. म्हणजे कार लवर्ससाठी ना, सुपर कार्स लवर्ससाठी आणि लक्झरी लाईफस्टाईल लवर्ससाठी दुबई इज द प्लेस. हा क्लायमेट बेकार आहे, पण जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही एसीतच फिरता. सो वेल, हे बघा, हे आहे खरं मोठं शोरूम. इथे H2 पण आहे, निंजा H2. आत्ता आणि कुठल्या तरी या लॅम्बो ट्रकचा आवाज आलेला आहे, मॅट ब्लॅक. आपण आज जाऊन बघू, हे आपल्याला आज जाऊ देत आहेत का. पण आहे बघा, हे आहे. आणि ह्याला हा एक्झॉस्टही लावलेला आहे. क्रेझी. ती H2 वाटत नाही आहे खरं, पण आहे. आणि गाड्या बघा आत किती आहेत आणि कुठल्या आहेत. प्लीज यूज दी अदर डोर. ओ माय गॉड, ही जुनीवाली फेरारी आहे आईच्या. हे आपण आज जाऊन बघितलंच पाहिजे बरं का, प्लीज. म्हणजे
बास मी इथे अख्खा दिवस घालवू शकतो एक एक गाडी बघत, पण तुम्ही एकदा शेवटची झलक घ्या. सगळ्या गाड्या कसल्या चमकतायत बघून घ्या. AMG पासून, बुगाटीपासून, मक्लॅरेन्सपासून GT3 पर्यंत सगळ्या गाड्या आहेत. फेरारी, रोल्स रॉयस, मॅन्सरी व्हर्जन, ब्राबस व्हर्जन, मागे G वॅगन्स आहेत, रोल्स रॉयस, बेंटली, सगळं आहे इथे. क्रेझी. सो आता वेळ आली आहे परत फायनली आपल्या हॉटेलला जायला. अर्धा तास पाऊण तास रेस्ट मिळणार आहे. खूप वारा आलं तर तेवढीच आपण रेस्ट घेणार आहोत आणि देन विल मूव्ह बॅक टू द मॉल आणि बुर्ज खलिफा वर जायचं. वर म्हणजे टॉप फ्लोअरला नाही, 125th फ्लोअरला आय थिंक, आय एम नॉट शुअर. चला दमलो आहे खूप, त्यामुळे डोकं चालत नाही आहे. जाऊ हॉटेलवर, रेस्ट घेऊ जरा. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत मॉलमध्ये. गजबजाट आहे. खालती जाणार आहोत ग्राउंड फ्लोअरला आणि जाणार आहोत वरच्या फ्लोअरला, बुर्ज खलिफा. चला. लोक इतकी बेशिस्त आणि गावंढळ आहेत ना, म्हणजे लाईन मेंटेन करायची, लाईनीत थांबायचं, लोकांचं ऐकायचं, हे सगळं कळतच नाही. आणि स्पेशली इंडियन लोकांना, म्हणजे त्या इकडच्या एका ऑर्गनायझर आहे, त्या सिक्युरिटीवाल्यांनी सांगितलं प्लीज लाईनमध्ये या. एक माणूस म्हणला नाही येणार म्हणला. असो, खूप लाईन आहे, खूप गर्दी आहे. मॅनेजमेंट नीट नाही आहे ऑनेस्टली. लाईनची टाईम स्लॉटप्रमाणे खरं आत सोडलं पाहिजे. पण वेल, आत आलेलो आहोत आपण. आता इथे अजून एक लाईन आहे मोठी. सो लेट्स सी. ऑलमोस्ट 1.5 तास झाला, अजूनही लाईनमध्येच आहे. प्रॉब्ली वन ऑफ द वर्स्ट एक्सपिरियन्सेस ऑफ माय लाईफ. अजिबात मॅनेज नाही आहे, खूप मिसमॅनेजमेंट आहे, लोकांनाही त्रास होतोय. पण वेल, पैसे भरले तो थांबायला लागेल. आता 2 तास लाईनीत थांबल्यानंतर फायनली आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. आता ही आतली लाईन वर गेली की मग आमची टर्न आहे. Thank you. आता इथे एक्झिटसाठी ही भली मोठी लाईन आहे मागपर्यंत. आई शपथ सांगतो, इतका घाणेरडा एक्सपिरियन्स ना आजपर्यंत मला कधीही मिळालेला नाही आहे. म्हणजे वरून व्ह्यू वगैरे चांगला आहे, पण एनिवे खाली गेल्यावर सगळं एक्सप्लेन करतो. ह्याच्या इतका घाणेरडा एक्सपिरियन्स आजपर्यंत कधीही मला कुठेही मिळालेला नाही आहे. एवढे पैसे भरून आत्ता लिटरली 11ला 5 कमी आहेत. लोक ओरडारड करायला लागले म्हणून ते इमर्जन्सी एक्झिटमधनं आम्हाला खाली घेऊन आले. तिथेही 2 लिफ्ट बदलायच्या. 2 लोकांना चक्कर आली. एक आजोबा खालती बसलेले, एक काका खालती बसलेले. सो एनिवे 7:45ला आलो, साधारण 7:30ला आलो. 8चा स्लॉट होता आणि 11 वाजलेत परत यायला. आणि वरती लिटरली 15 मिनटं होतो फक्त. मी तर रेकमेंड नाही करणार बाबा.
त्यापेक्षा चॉपर वगैरे घ्या, हेलिकॉप्टर घ्या ग्रुपमध्ये आणि चॉपरनी वरनं व्ह्यू बघा, ते बेटर पडेल तुम्हाला. कारण की इथे असं म्हणजे इट मेक्स नो सेन्स टू मी. आता तो म्हणला की हे 2-3 दिवस झाले असं आहे, पण माहिती नाही, जर असंच असेल पीक आवर्सला एवढीच गर्दी असेल तर इट मेक्स नो सेन्स. सो माझं तर म्हणणं आहे की त्यापेक्षा स्काय डायव्हिंग करा किंवा चॉपर राईड करा, हेलिकॉप्टर राईड. व्लॉग आरामात एंड करू, एनर्जी नाही आहे. मेट्रो पण माझी बहुतेक सुटेल, 11 वाजता लास्ट टाईम असतो मेट्रोचा ॲपॅरेंटली. तर जायला मेट्रोपर्यंत पोचायला आता अजून परत 20-25 मिनटं लागतात चालत जायला. इट्स क्रेझी. मला तर नाही म्हणजे वॉजंट वर्थ इट.